नमस्कार, जय महाराष्ट्र. मराठी फार्मा यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जाहिरात ही सर्वात प्रथम बघायला मिळून जाईल. तर मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय आहे जाहिरात, कोणते कोणते पद असणार आहेत, काय लागणार आहे, सर्व डिटेल माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, ही जी असणार आहे जाहिरात ती असिस्टंट लोको पायलट म्हणजेच ALP यासाठी जाहिराती असणार आहे. त्याचबरोबर ही जाहिरात मित्रांनो त्यांनी ते मेन्शन केले की इंडिकेटिव्ह नोटीस असणार आहे. इंडिकेटिव्ह नोटीस म्हणजे काय असतं मित्रांनो, ही एक जाहिरात येण्याआधी एक इंडिकेटिव्ह जाहिरात म्हणजे एक मिनी जाहिरात म्हणतो किंवा एक शॉर्ट जाहिरात आधी पब्लिश करतात, जेणेकरून जे काही याच्यामध्ये डिटेल सर्व मेन्शन केले ते डिटेल आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यावरून तुम्हाला समजेनच कशासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन मोड आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट्स. तर इथे टेंटेटिव्ह डेट जी दिली आहे म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन स्टार्ट होण्याची ती 10 एप्रिल 2025 रोजी दिलेली आहे. मग याचाच अर्थ काय होतो, ह्याची जी काही डिटेल जाहिरात असणार आहे ती डिटेल जाहिरात 10 एप्रिलच्या आत तुम्हाला ऑफिशियल त्यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती मिळून जाईल. या तारखेच्या आत तुम्हाला डिटेल जाहिरात ही मिळणार आहे. ही जी जाहिरात असणार आहे ती इंडिकेटिव्ह जाहिरात असणार आहे. त्याचबरोबर ह्याची लास्ट डेट असणार आहे ॲप्लिकेशन सबमिट करायची ती असणार आहे 9 मे 2025. त्यासाठी पोस्टसाठी इथे मेन्शन केले असिस्टंट लोको पायलट ही पोस्ट असणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सी राहणार आहे जवळपास टोटल वॅकन्सी हा 9,900 म्हणजे वॅकन्सी बघू शकता. वॅकन्सी या हाय लेवलच्या राहणार आहेत. त्याचबरोबर पे लेवल जो असणार आहे तो सेकंड पे लेवल हा इथे राहणार आहे. सॅलरी जी राहणार आहे बेसिक सॅलरी ती असणार आहे 19,900 एवढी ही बेसिक सॅलरी राहणार आहे. याचबरोबर काही इतर अलाउन्ससुद्धा असणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिले जाणार आहेत. म्हणजे सॅलरी पण चांगल्या लेवलची असणार आहे. 7 CPC नुसार इथे सॅलरी दिले जाणार आहे. म्हणजे सॅलरी चांगल्या लेवलचे राहणार आहे. तुम्हाला ज्यावेळी डिटेल जाहिरात येईल त्यावेळी मी तुम्हाला डिटेलमध्ये ती जाहिरात एक्सप्लेन करेनच. त्या जाहिरातीमध्ये सर्व त्यांनी डिटेल इन्फॉर्मेशन दिली असणार आहे. एज जी लागणार आहे ती लागणार आहे 18 ते 30. आता इथे येत आहे या जाहिरातीचा मेन पार्ट की ही जाहिरात टेंटेटिव्ह आधी पब्लिश का करतात. तर ह्यासाठी त्यांनी इथे मेन्शन केले आहे कॅन्डिडेट आर स्ट्रॉंगली ॲडवाइज व्हेरीफाय देअर प्रायमरी डिटेल्स आधार कार्ड ड्युरिंग फिलिंग ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजेच तुमच्या आधार कार्डवरती जे काही डिटेल्स आहेत, आधार कार्ड अपडेट आहे तुमचं, ते सर्व तुम्ही करून घ्यावे जाहिरात पब्लिश होण्याच्या आधीच. यासाठी ही टेंटेटिव्ह जाहिरात दिली जाते. म्हणजेच या आधार कार्ड तुमचं फुल्ली अपडेटेड पाहिजे आत्ता 2025च्या अकॉर्डिंग. त्याचबरोबर आधार कार्डवरती जे काही फिंगरप्रिंट असतील तुमचं, जो काही फोटो असेल तो अपडेटेड पाहिजे. त्याचबरोबर तुमचं जे काही आधार कार्डवरती नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, तीच सेम नेम आणि डेट ऑफ बर्थ तुमच्या 10th क्लासचं जे काही सर्टिफिकेट असणार आहे त्याच्यावरती असायला हवे. त्यासाठी ही टेंटेटिव्ह जाहिरात दिली आहे, जेणेकरून जे काही विद्यार्थी असतील ज्यांचं आधार कार्ड अपडेट नसेल ते आधार कार्ड अपडेट करून घेतील जाहिरात येईपर्यंत. त्याचबरोबर इथे त्यांनी डिफरंट RRB दिले आहेत. म्हणजे तुम्ही ऑल इंडियामधून ह्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्याचबरोबर महाराष्ट्रातून सुद्धा अर्ज करू शकता तुम्ही. RRB मुंबईसाठी इथे त्यांनी ऑफिशियल त्यांची वेबसाईट मेन्शन केलेली आहे. तर अशा प्रकारे ही जी काही इंडिकेटिव्ह जाहिरात आहे ती आपण डिटेलमध्ये बघितली आहे. तर ह्याची जी डिटेल जाहिरात आहे ती लवकरच येणार आहे, कारण 10 एप्रिलला फॉर्म सुरू होणार आहेत. याचाच अर्थ जवळपास 9 एप्रिलच्या आसपास म्हणजे येत्या 1-2 दिवसात ह्याची डिटेल जाहिरात येईलच. डिटेल जाहिरात आल्यानंतर मी तुम्हाला सविस्तरमध्ये ही जाहिरात समजून सांगेन. तर अशा प्रकारच्या नवीन जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.